फॅक्टऱ्यांना, पण आज शनिवारी बहुतेक फॅक्टऱ्या बंद असतात, त्याच्यामुळे थोडं उशिरा लक्षात आलं. पण आता आग आटोक्यात आलेली आहे. जळगाव महापालिकेच्या गाड्या, जैन ब्रदरच्या गाड्या, भारत पेट्रोलने मदत केली, नशिराबाद नगर परिषदने मदत केली आणि सर्व उद्योजक एकत्र आले. सर्व उद्योजकांनी मदत केली. आता आग आटोक्यात आलं आहे. इथे कुठेही जीवितहानी झालेली नाही आहे. पण भविष्यात इथे MIDCचं फायर स्टेशन व्हावं आणि MIDCने याच्यामध्ये कंट्रोल राहावं असं आम्ही मागच्या मिटिंगला सांगितलं. याचं नियोजन करू आणि फॉर्मच्या गाड्या 2 गाड्या महापालिका किंवा MIDC यांच्याकडून परचेस करून आग विझवण्यासाठी कशी मदत होईल आणि भविष्यात अशा घटना होणार नाही याची काळजी घेण्याचा नक्की प्रयत्न होईल. नेमकी आग कशी लागली होती बाबा? नाही, आता ते सांगता येणार नाही. शॉर्ट सर्किटमुळे होऊ शकतं. ऊन इतकं टेम्परेचर आहे. काल पाहिला असेल इथे नशिराबाद बेळीला फक्त चाऱ्याची 10 लाखाचा चारा गोशाळेचा गेला. पत्राच्या शेड म्हणजे पत्र इतके तपले की पत्राच्या तपल्याने आग लागली त्याच्यामध्ये. आता टेम्परेचर एवढं आहे की 47-48 टेम्परेचर आहे. त्याच्यामुळे आता सांगणं शक्य नाहीये. पण नक्कीच उद्योजकांना विनंती करू की बाबा भविष्यात काळजी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्याच्यात. मामा, अनेक दिवसापासूनची मागणी आहे जसं तुम्ही सांगितलं, मात्र इथे फायर स्टेशन का होत नाही? इथलं फायर स्टेशन हरवण्यात आलंय. फायर स्टेशन आहे, इथे गाडी उभी असते. पण MIDCनी स्वतंत्र फायर स्टेशन त्यांचं करावं आणि फॉर्मच्या गाड्या सुद्धा ठेव्या ही मागणी उद्योजकांची आहे. तिला चालना देऊन लवकरात लवकर ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 4:20 पे हम लोग को फायर स्टेशन में कॉल आया मुख्य अग्निशमन केंद्र बोलानी मार्केट में। वैसे ही तुरंत MIDC फायर स्टेशन की एक गाड़ी जो व्हीकल है वो निकाली और आग के उधर से मैसेज आया कि और गाड़ी लगेंगी। अब तत्काल मुख्य अग्निशमन विभाग से जो 2 गाड़ी और भेजी, फिर और 2 ऐसे 5 गाड़ियाँ अग्निशमन की यहाँ पे उपस्थित है और जैन इरिगेशन की 2, नशीराबाद की 1। जैसे अभी तक तो पूरे आग पर काबू पा लिया है। अभी कूलिंग का काम चालू है। आपका नाम और पोस्ट बताइए। अश्वजीत मनोहर गर्डे, मैं प्रभारी अग्निशमन अधिकारी।